अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण खरात. आज आपण आलेलो आहोत भद्रा मारुती येथील मंदिरात खुलताबाद येथे. तर इथे आपल्यासोबत आहेत व्यवस्थापन अधिकारी जोंधळे सर. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर, आज पहिला शनिवार असल्यामुळे? सालाबादप्रमाणे यावर्षी श्रावण महिना सुरू झालेला आहे. दिनांक 13 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत 1 महिना श्रावण महिना आहे. आणि श्रावण महिन्याचा हा शनिवार पहिला दिवस आणि 15 ऑगस्ट. भाविकांची अतोनात गर्दी या ठिकाणी, लाखोच्या संख्येने भाविक भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी भद्रा मारुती संस्थांनी भाविकांची फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुविधा निर्माण केलेली आहे. अध्यक्ष विश्वास मंडळ हे तत्पर राहून 24 तास भाविकांच्या सेवेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचे या ठिकाणी काम करत आहे. या ठिकाणी भाविकांच्या दर्शन सुलभ व्हावं यासाठी पुरुषांच्या 2 लाईन लावलेल्या आहेत. त्यानंतर महिलांसाठी सुद्धा दर्शन सुलभ व्हावं यासाठी महिलांची स्पेशल लाईन या ठिकाणी आहे. पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा आहे 24 तास. 108 नंबरची ॲम्ब्युलन्स आहे आणि अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी. भंडारीची सुद्धा या ठिकाणी मोठे नियोजन या ठिकाणी झालेले आहे. भद्रा मारुती संस्थांनी भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या भोवती सर्वात मोठं या ठिकाणी शेड उभं करण्यात आलेलं आहे. पाणी पिण्याची व्यवस्था आहे आणि भाविक आल्यापासून तर जाईपर्यंत सगळ्या सुविधा भाविकांच्या या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी भक्तांची संख्या 3 ते 3.5 लाख या ठिकाणी भाविक काल रात्री 9 वाजेपासून या ठिकाणी दर्शन घेत आहे. 12 वाजेनंतर शनिवार लागला, लाईनमध्ये लोक उभे होते आणि 12 नंतर दर्शन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर माझ्या माहितीनुसार या ठिकाणी 3 ते 3.5 लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा फार मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे, होमगार्ड्स आहे. या ठिकाणी भद्रा मारुती संस्थांच्या वतीने 70 सुरक्षा रक्षकांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी लोक दर्शन घेतात. भद्रा हनुमान की जय या लांब घोषाने हा सगळा जो परिसर आहे दुमदुमून गेलेला आहे. आणि अशा प्रकारे भाविकांची सेवा या ठिकाणी चालू आहे. देवस्थानची प्रगती अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी चालू आहे. या देवस्थानचे अध्यक्ष माननीय मिट्टू पाटीलजी बारगळ, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष रामनाथ पाटीलजी बारगळ आणि देवस्थानचे माननीय नामदार सचिव संस्थांचे अतुलजी सावे, माननीय माजी खासदार चंद्रकांतजी खैरे, माननीय भूषणजी अग्रवाल, किशोरजी अग्रवाल, कचरू पाटील बारगळ हे अतिशय 24 तास भाविकांची सुविधा करण्यासाठी मेहनत घेत आहेत. सर, आता भाविकाची तुम्ही अशी जे आता काही चोऱ्या होत्या पाकिट येते त्यांच्यासाठी तुम्ही भाविकाला काय सांगशाल? आपण यासाठी मंदिर परिसरामध्ये CCTV कॅमेरे आपण लावलेले आहेत आणि या CCTVच्या माध्यमातून आपण फुटेज पाहून त्याचा तपास पोलीस यंत्रणा या ठिकाणी 24 तास करत आहे. आणि या ठिकाणी साध्या गणवेशामध्ये सुद्धा पोलीस गस्त घालत आहे. गर्दी जास्त असल्या कारणाने गर्दीवर लक्ष ठेवून. सर, आता आम्ही इथं आलो होतो. दौलताबादवरून येताना तिथं गर्दी इतकी जाम झाली होती ट्रॅफिकमुळं, 2 तास लागले. यावर काही उपाययोजना आहे का आपल्याकडे? आपण अतुलजी सावे या कोणत्या लीडरला बोलून काही होईल का? आम्ही देवस्थानच्या वतीने या ठिकाणी पोलीस कमिशनर संभाजीनगर यांना आम्ही दरवर्षी निवेदन देतो. कारण दौलताबादच्या घाटामध्ये त्या खिडकीमध्ये अतिशय ट्रॅफिक जाम होते आणि त्यांना देवस्थान विनंती करतं दरवर्षी की या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आपण जर ठेवले तर या ठिकाणी गर्दीचं नियंत्रण आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, माननीय अतुलजी सावे साहेब यांच्याकडं वेळोवेळी आम्ही निवेदनं देत आहोत आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. आपण जो आपली अडवणूक होते किंवा ट्रॅफिक जाम होती याच्यावर आपण उपाय करू. सर, कर्तृत्ववान शेतकरी आणि महाराष्ट्र समाचार न्यूज आम्ही आपणास ही विनंती करत आहोत की लवकरात लवकर आपल्या तिथलं दौलताबाद घाटातील काम पूर्ण व्हावे. तरी किती दिवस लागतील अंदाज?
आता माननीय नामदार अतुलजी सावे अतिशय प्रयत्नात आहे. माननीय खासदार साहेब माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब सुद्धा, आणि त्यांनी वरती सुद्धा निवेदन देऊन त्याचा पाठलाग फॉलोअप ते घेऊन राहिलेले आहेत. आणि लवकरात लवकर पूर्ण होण्याचं संभव आहे. जाता जाता भाविकांना काय संदेश द्यायचा? या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा झाल्या आणि भाविक एकदम खुश झालेला आहे. भद्रा म्हणजे कल्याण, संस्कृतमध्ये भद्रांनी पश्यंतु. यावर्षी शेतकऱ्यासाठी वरुण राजा पाऊस धोधो पडो ही सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि भद्रा मारुती निश्चितच त्यांची इच्छा पूर्ण करेल.